कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातल्या महाड क्रांतीभूमीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती ग्रंथाची होळी केली होती। या दिनाचा 97वा स्मृतिदिन महाडमध्ये साजरा झाला। बौद्धजन पंचायत समिती आणि विकास वंचित महिला मंडळाच्या वतीनं महाड क्रांतीस्तंभाजवळ सभा घेण्यात आल्या। यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले आणि देशात असलेल्या सरकारमुळे संविधान धोक्यात आले असून बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना बदलण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा घणाघाती आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे। पहिल्यांदा त्यांनी या देशामधल्या बहुजनांना पूर्णपणे देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली वेड करून टाकलेला आहे। आज या देशामधला जो ओबीसी म्हणणारा वर्ग आहे, जो खऱ्या अर्थानं या हिंदू धर्मामध्ये जे वरचा स्वतःला एक देवाचा बरोबरीचा वर्ग समजणारा ब्राह्मण वर्ग, त्यानंतर क्षत्रिय, त्यानंतर धंदा करणारा वैश्य आणि चौथा वर्ण जो शूद्र, ज्याला आपण ओबीसी म्हणतो, तेली माळी कोळी कुंभी, यांना पूर्णपणे आपलंस म्हणजे मनुवादाने त्यांचं डोकं म्हणजे मनुवादाचं डोकं आणि ह्यांचं शरीर अशा पद्धतीने त्याचा वापर सुरुवात केलेला। एकेकाळी हा देश पूर्णपणे बौद्धमय होता। सम्राट अशोकाच्या मौर्य घराण्याची सत्ता या देशामध्ये 500 वर्ष होती। त्याचा इतिहास आपल्याला कधी शिकवला जात नाही आणि त्या काळामध्ये या देशाला सोन्याची चिडिया म्हणत होते। या देशामधून सोन्याचा धूर निघत होता। हा एक खरा इतिहास आहे, तो कधी सांगितला जात नाही।